नमस्कार, मी निकिता पाटील. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच विविध जिल्ह्यातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शाहीन चक्रीवादळाची तीव्रता आणखी वाढणार आहे आणि याचा परिणाम म्हणून येत्या 4 दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्रातले काही जिल्हे आणि मराठवाड्यातले काही जिल्हे वगळता इतर सगळ्या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याला रात्रभर मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी साचलंय. पावसानं आता पुन्हा एकदा झोडपल्यानं शेतकरी पुरता हवालदिल झालाय. तर औरंगाबाद जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सोळगाव तालुक्यातल्या तिलका नदीला पूर आलाय. पुरामुळे औरंगाबाद जळगाव या दोन्ही जिल्ह्यांचा संपर्क तुटला. तर मुसळधार पावसामुळे औरंगाबाद शहरातील नारेगाव आणि पिसादेवी परिसरातल्या घरांमध्येही पाणी शिरलंय. अनेक दुकानांमध्येही पाणी शिरलंय. त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आजपासून नुकसानग्रस्त मराठवाड्याचा दौरा करणार आहेत. प्रवीण दरेकर सुद्धा त्यांच्यासोबत असतील आणि यावेळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीची ते पाहणी करणार आहेत. तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी 3 ते 4 हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची टिंगल करण्यासारखा प्रकार आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची प्रकृती बिघडली आहे. येत्या 4 दिवसात पंकजा मुंडे कोणालाही भेटणार नाहीत. तसेच त्या कोणाचेही कॉलही स्वीकारणार नाहीयेत. ट्विट करत पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली आहे. महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त नागपुरातून वंदे मातरम रक्तदान रॅलीला सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रॅलीला झेंडा दाखवलाय. देवता लाईफ फाउंडेशनकडून 15 ऑक्टोबरपर्यंत या रॅलीचं आयोजन केलं जाणार आहे आणि राज्यभरामध्ये ही रॅली काढली जाणार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज पुणे विमानतळावर भेट होणार आहे. पुणे विमानतळाच्या जागेसंदर्भात दोघांमध्ये चर्चाही होणार आहे. अहमदनगरमध्ये आज महामार्गाचं भूमिपूजन होईल. या प्रसंगी शरद पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील हे एकाच मंचावर येणार आहेत. तर नागपूरमध्ये केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या घराजवळ एका व्यक्तीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. रस्त्याच्या कामामध्ये प्रशासनानं केलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ त्यानं हा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या मनोहर भोसलेला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली आहे. करमाळा न्यायालयानं मनोहर भोसलेला ही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुणे विद्यापीठामध्ये नादुरुस्त उपकरणांमुळे विद्यार्थ्यांच्या संशोधनाला फटका बसतोय. संशोधक विद्यार्थी आणि प्राध्यापकांना स्वतःच्या खिशातून खर्च करण्याची वेळ आली आहे. सोलापुरात नाण्यांपासून महात्मा गांधीजींची प्रतिमा साकारण्यात आली आहे. स्पर्शरंग कला परिवारानं 4000 रुपयांच्या नाण्यांपासून 10 बाय 8 फूट आकाराची प्रतिमा साकारली आहे. इंदिरा एकादशी निमित्त आळंदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे आणि यावेळी गाभाऱ्याला विविध रंगी आकर्षक फुलांनी सजवण्यात आलंय. तर सोलापूर शहरातली मंदिरं येत्या 7 ऑक्टोबर पासून खुली होणार आहेत. महापालिका प्रशासनानं कोरोनाबाबत खबरदारी घेण्याच्या सूचना मंदिर समिती आणि विश्वस्तांना दिल्या जाणार आहेत. जवळपास 15 दिवस मुक्काम वाढवलेल्या पावसानं अखेर परतीचा प्रवास सुरू केलाय. राजस्थानहून 6 ऑक्टोबरला हा परतीचा प्रवास सुरू होणार आहे. पुढचे 2-3 दिवस मात्र विदर्भामध्ये तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर सोलापुरातल्या उजनी धरणामध्ये 92.47% इतका पाणीसाठा झालाय. उजनी धरण 100% भरल्यानंतर सगळ्यात आधी मुख्य कालव्यातून पाणी सोडलं जाईल. उजनी ते सोलापूर या समांतर जलवाहिनीच्या भूसंपादनासाठी 48 कोटी रुपये देण्यास शासनानं नकार दिलाय. हा निधी महापालिका आणि स्मार्ट सिटी कंपनीनं उभारावा असंही नगरविकास खात्यानं सांगितलंय. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा पुन्हा एक नवा अंदाज बघायला मिळणार आहे. रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या आग्रहाखातर ट्रॅक्टरवरून भोकरदर शहरात फेरफटका मारलाय. तर जालना जिल्ह्यात अवकाळी पावसानं खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतीचे सरसकट पंचनामे करावेत अशी मागणी आपण कॅबिनेट मीटिंगमध्ये केली आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
अतिवृष्टीमुळे राज्यातल्या शेतकऱ्यांची दैना झाली आहे। सरकारने आता ओला दुष्काळ जाहीर करावा आणि केंद्राकडून मदत मिळवावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे। पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेडच्या महादेव पिंपळगावला भेट दिली आहे। त्यांनी पुरामध्ये वाहून गेलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलंय आणि त्यानंतर त्यांनी सोयाबीन नुकसानीची सुद्धा पाहणी केली आहे। तर वाशिमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी वाशिम तालुक्यातल्या पारडीटक समोर नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। यावेळी त्यांनी प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याचेही आदेश दिले। जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नुकसानीचे पंचनामे 4 दिवसात पूर्ण करून अहवाल शासनाकडे सादर करा असे निर्देश राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेत। तर उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या आणि परवा असे 2 दिवस सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि यावेळी ते महाबळेश्वर मधल्या पूर परिस्थितीची आढावा बैठक घेणार आहेत। तर अजित पवार आज बारामतीमधल्या कोरोना परिस्थिती संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत। सोमेश्वर कारखाना निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या आज मुलाखती सुद्धा ते घेणार आहेत। निर्बंध पूर्णपणे उठवून सर्वच व्यावसायिकांना कोरोनाच्या आधी ज्या वेळा होत्या त्या वेळेपर्यंत व्यवसाय करू द्या अशी मागणी भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी केली आहे। अजित पवार यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली आहे आणि यावर अजित पवार आता 8 ऑक्टोबरला निर्णय घेणार आहेत। येत्या सोमवारपासून शाळा सुरू होणार आहेत, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना कोरोना मार्गदर्शक सूचना आणि त्यांचं तंतोतंत पालन करण्याची माहिती द्या असे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिले। लसीकरणासाठी पुणे महापालिकेने सिरिंज उपलब्ध केलेली असली तरी सुद्धा शासनाकडून मात्र त्याचा पुरवठा झालेला नाही आणि त्यामुळे प्रत्येक केंद्रावर फक्त 100 डोस पुरवण्यात आले। बारामतीमध्ये कोरोनाचा आलेख घटलेला असला तरी सुद्धा सणांच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जाते आणि यासाठी पोलीस विभागाने विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई पुन्हा वेगवान पद्धतीने सुरू केली आहे। नगर जिल्ह्यातील संगमनेर, पारनेर आणि राहता हे तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट बनले। तिन्ही तालुक्यांमधले 117 गावं ही कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर झाली आहेत। लोकांनी नियम पाळले नाही तर लॉकडाऊन आणखी वाढवला जाईल असा इशारा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिलाय। इगतपुरीमध्ये काल रात्री बिबट्या आणि 3 बछडे आढळून आलेत। बिबट्यांचा मुक्त संचार वाढल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे। पुण्यातील कात्रज प्राणी संग्रहालयातील प्रियदर्शिनी वाघिणीचं वृद्धापकाळाने निधन झालं। वयाच्या 21व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतलाय। जवळपास 6 महिन्यांनंतर कालच ताडोबा व्याघ्रवन पर्यटकांसाठी सुरू झालेला आहे आणि कालच्या शुभारंभाच्याच दिवशी ताडोबा पर्यटकांनी हाऊसफुल झालंय। तर पहिल्याच दिवशी वाघाचं दर्शन झाल्यानं पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। पुणे पोलीस आयुक्तालयातील 2019ची पोलीस शिपाई पदासाठीची लेखी परीक्षा येत्या 5 ऑक्टोबरला होणार आहे। पोलीस भरती प्रक्रियेमध्ये पहिल्यांदाच शारीरिक चाचणीपूर्वी लेखी परीक्षा होतीये। नाशिक महापालिकेच्या महसुलावर परिणाम होत असल्यानं महावितरणच्या धर्तीवर पाण्याच्या रीडिंगसाठी ॲपची निर्मिती केली जाणार आहे। ग्राहकांनी ॲपद्वारे रीडिंगचा फोटो काढून व्हॉट्सअपद्वारे ग्राहकांना बिलं पोहोचणार आहेत। नाशिकच्या कालिका देवी मंदिर प्रशासनानं नवरात्रोत्सवात दर्शनासाठी 100 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय। मात्र या निर्णयाला भाविकांकडून विरोध होतोय। राज्यातली मंदिरं खुली करण्यास सरकारनं परवानगी दिल्यानंतर साई संस्थांना तयारीला सुरुवात केली आहे। दररोज किती भाविकांना दर्शन दिलं जाईल याची माहिती मंदिर उघडण्याआधी साई संस्थांकडून जाहीर करण्यात येणार आहे। तर तुळजाभवानी मातेची भवानी ज्योत तुळजापुरातनं घेऊन जाण्यासाठी भाविक पायी तुळजापूरकडे दाखल झाले। भवानी मातेचा जयघोष करत भक्त तुळजापूरमध्ये आले। नाशिक शहरात रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली आहे। रस्ते खड्डे झालेत, पाऊस जास्त झाल्यानं खड्डे पडतायत असं अजब उत्तर महापौर आणि पालिका प्रशासनाकडून दिलं जातंय। इगतपुरी तालुक्यातील काळुसते दरेवाडी मधल्या रेशन दुकानदारानं पावती न देता रेशन वाटप केलंय आणि या विरोधात श्रमजीवी संघटनेनं तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे। चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातल्या 500 कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा मिळालाय। कामगारांचं थकीत वेतन जमा करण्याचे आदेश औद्योगिक न्यायालयानं दिलेत। गेल्या 235 दिवसांपासून कामगारांनी डेरा आंदोलन या ठिकाणी सुरू केलं होतं। रावेर तालुक्यातल्या दिव्यांगांनी शिक्षापत्रिकेसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला। यावेळी त्यांनी अन्न पुरवठा कार्यालयाला हार घालून निषेध केलाय।